सनातत्सनातनतमः कपिलः कपिरप्ययः स्वस्तिदः स्वस्तिकृत्स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणः. भगवान विष्णू हे अनादी कालापासून विद्यमान असलेले आणि सर्व सनातन तत्वांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. ते कपिल मुनींच्या रूपाने आत्मज्ञानाचा उपदेश करणारे आहेत. सूर्याप्रमाणे संपूर्ण विश्वाला जीवन, प्रकाश आणि चेतना देणारे, तसेच वराह रूपाने सृष्टीचा उद्धार करणारे आहेत आणि ते कधीही नाश न पावणारे शाश्वत व अविनाशी आहेत. ते सर्व जीवांचे कल्याण करणारे, कल्याणाची निर्मिती करणारे, स्वतःच मंगल स्वरूप असणारे, भक्तांच्या शुभकर्मांचा स्वीकार करणारे आणि योग्य वेळी कल्याण, कृपा व मंगलफल प्रदान करणारे आहेत. अरौद्रः कुण्डली चक्री विक्रम्योर्जितशासनः शब्दातिगः शब्दसहः शिशिरः शर्वरीकरः. भगवान विष्णू हे स्वभावतः शांत, करुणामय आणि क्रोधरहित आहेत. ते दिव्य कुंडले धारण करणारे आणि सुदर्शन चक्रधारी आहेत. ते पराक्रमी असून त्यांची आज्ञा अचल आणि प्रभावी आहे. ते शब्दांच्या आणि इंद्रियांच्या आकलनापलीकडील आहेत. तरीही भक्तांची प्रत्येक प्रार्थना आणि स्तुती प्रेमाने स्वीकारणारे आहेत. ते दुःख, ताप आणि क्लेश शांत करणारे आहेत आणि अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञान, शांती व विश्रांती प्रदान करणारे आहेत. अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणांबरः विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः. भगवान विष्णू हे कठोरता किंवा क्रौर्य नसलेले अत्यंत कोमल आणि प्रेमळ स्वभावाचे आहेत. ते सर्व कार्ये कुशलतेने करणारे, उदार आणि दयाळू आहेत. ते क्षमाशीलांमध्ये श्रेष्ठ आहेत. ते सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहेत. ते भक्तांची सर्व भीती दूर करणारे आहेत. त्यांच्या नामाचे श्रवण आणि कीर्तन हे स्वतः पुण्यप्रद असून अंतःकरण शुद्ध करणारे आहे. उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः संतो जीवनः पर्यवस्थितः. भगवान विष्णू हे संसार सागरातून जीवांचा उद्धार करणारे आहेत. ते पापकर्मांचा नाश करणारे, परमपवित्र आणि मंगल स्वरूप आहेत. ते अशुभ विचार, भय आणि दुःस्वप्नांचा नाश करणारे आहेत. ते अधर्मी व दुष्ट शक्तींचा प्रभाव करणारे, भक्तांचे रक्षण करणारे, सज्जनांचे हितचिंतक आहेत. ते सर्व जीवांना जीवनशक्ती देणारे आहेत आणि संपूर्ण विश्वात सर्वत्र स्थिरपणे विद्यमान आहेत. अनन्तरूपोऽनन्तश्रीर्जितमन्युर्भयापहः चतुरश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः. भगवान विष्णू हे अनंत दिव्य रूपांनी प्रकट होणारे आणि अनंत ऐश्वर्याने संपन्न आहेत. त्यांनी क्रोधावर पूर्ण विजय मिळवला आहे आणि ते भक्तांची सर्व प्रकारची भीती दूर करणारे आहेत. ते प्रत्येक कार्य न्याय, समतोल आणि अचूकतेने करणारे आहेत. त्यांचे स्वरूप अतिशय गूढ आणि अगाध आहे. ते सर्व दिशांचे नियमन करणारे, सर्वांना योग्य मार्गदर्शन करणारे आणि स्वतःच सर्व दिशांचे व विश्वाच्या मार्गक्रमणाचे अधिष्ठान आहेत.